नमस्कार, मी मीनाक्षी स्वादिष्ट आणि पौष्टिक मखाना आणि दलियाची खीर बनवणार आहे। एकदम हेल्दी आहे खीर ही। इथे 5 ते 6 मी बदाम पाण्यात भिजायला टाकलेले रात्री आणि खसखस आहे ही एक वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि हे मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं। थोडंसं दूध टाकून पाणी टाकून बारीक केलं तरी पण चालेल, पण मी थोडंसं दूध टाकणार आहे आणि वेलचीची पूड टाकण्यापेक्षा वेलची पण मी त्याच्यासोबतच बारीक करून घेणार आहे। एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची रवाळ अशी चांगली। थोडंसं दूध टाकून 1 लिटर दुधाची बनवणार आहे। एकदम बघा हे अशी बारीक करून घेतलेले आणि खूप छान लागते ही खीर आणि हेल्दी पण आहे खूप ही। एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली बघा ही। आता हे मखाने आहेत ना मी तूप न टाकता असेच भाजून घेणार आहे चांगले बारीक गॅसवरती। एकदम असे चांगले भाजले पाहिजेत बघा, त्याचा कलर असा चेंज व्हायला पाहिजे। मस्त लागते खीर खायला एकदम अशी। तुम्ही ह्याचे असे पावडर पण करू शकता खीर बनवण्यासाठी, नाहीतर असे बारीक बारीक चाकूने तुकडे करायचे त्याचे खीर बनवताना। तर तुम्ही असे ते दुधात टाकू शकता असं बारीक करून। भाजून पावडर ठेवली तरी पण चालते ह्याची। थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे टाकून कधी असं दूध गरम केलं, थोडीशी साखर टाकली तर लगेचच खीर होते। लहान मुलांसाठी चांगली ही पौष्टिक खीर आहे अशी। नुसत्या लापशीची पण अशी खीर छान होते बनवायला आणि मखाण्याची पण खीर बनवू शकतो। थोडेसे मखाने आहेत ना मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि नंतर थोडेसे असे बारीक काप करायचे, त्याची पण खीर चांगली होते। याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि ही लापशी बघा आमच्याकडे ना ह्याला खपली गहू म्हणतात, ह्याला जोड गव्हाची जोड गहू असतात ते। नंतर ते मशनीवर भरडून आणायचे आणि मग त्याची ती खपली येते। एकदम खपली अशी एकदम लाल लाल कलरची असते। चपात्या तर एवढ्या भारी होतात त्याच्या आणि खपली पण आहे ना दलिया तो पण एकदम असा गव्हासारखा लालसर कलर असतो, एकदम असा फ्रेश कलर। आता हे दलिया बघा असा पिवळा कलरची एकदम येते पॉलिश केलेली। त्याची लापशी तुम्ही काय खायला एकदम मस्तच। एकदम ती जुनी रेसिपी आहे। पहिले असं आम्ही गावाला करायची, आमची आजी जात्यामध्ये भरडायची, नाहीतर मग उकळामध्ये, मी सुद्धा उकळामध्ये कुटलेले आहेत गहू, खपली गहू म्हणतात त्याला। एकदम पातळ बारीक असे लांब तांदळासारखे असतात बघा, गव्हासारखाच कलर असतो पण असे लांब असतात। मी ते थोडीशी का नाही खडी साखर टाकून घेतली, आपल्याला किती गोड पाहिजे, आणि दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि हे आपण मिक्सरला बारीक केलेलं बघा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं चांगलं। आणि आपला दलिया आहे ना शिजल्यावरतीच आहे ना आपण त्याच्यामध्ये मखाने टाकायचे, नाही तर मग एकदम मखाने असे शिजून मग एकदम हे होतील, नरम होतील असे। दलिया चांगला शिजून द्यायचा अगोदर आपल्याला बघा। आता ह्याला उकळी आले चांगली आणि नंतर काय करायचं बारीक गॅसवरती ठेवायचं, म्हणजे मग काय होतं आपला दलिया चांगला शिजला जातो त्याच्यामध्ये। मग हे थोडा शिजत आलं की मग त्याच्यामध्ये मखाने टाकून घ्यायचे। तुम्ही वरून थोडेसे ड्रायफ्रूट पण टाकू शकता, पण आता मी बारीक करून टाकलेले आहेत मिक्सरला पेस्ट करून, त्याच्यामुळे मी काय टाकणार नाही। आणि परत ना तुम्ही हे पण टाकू शकता त्याच्यामध्ये, केसर पण टाकू शकता, पण केसर नाही टाकले आता गरमीचे दिवस आहेत ना। मग अशीच आपली साधी सिंपल चांगली खीर वाटते खायला आणि एवढी भारी आणि एवढी टेस्टी झाली होती ना, मस्त एकदम। तुम्ही पण एकदा अशी करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। कशी वाटली तुम्हाला माझी मखाना आणि दलियाची खीर? आवडल्यास सबस्क्राईब करा। धन्यवाद।